नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. आज एक सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, तो म्हणजे शेतजमिनीचं सहहिस्सेदारामध्ये वाटप करणे. हा सततपणे चर्चेतला आणि सततपणे वादातला विषय असतो. त्याचं कारण पूर्वी खूप जमिनी असायच्या आणि संयुक्त कुटुंब पद्धती होती, तेव्हा हा फारसा विषय नसायचा. पण हल्ली जसजशी कुटुंब विभाजित व्हायला लागले, तेव्हा प्रत्येकाला स्वतःची जमीन वेगळी असावी, स्वतःची चूल वेगळी असावी, स्वतःचं घर वेगळे असावं असं वाटायला लागतं. आणि मग सातबारावरती नावं एकत्र असली तरी आपला हिस्साचा सातबारा वेगळा असावा असंही लोकांना वाटायला लागतं. आणि म्हणून जमिनीच्या वाटपाचा प्रश्न उद्भवतो. जमिनीच्या वाटपासाठी कायदे किती आहेत? जुनं अगदी पाहिलं तर 1893 साली पार्टिशन ऍक्ट 1893 असा कायदा झाला. त्यानंतर 1908 साली दिवाणी प्रक्रिया संहिता आली. त्या काळात बॉम्बे लँड रेव्हेन्यू कोड होता आणि बॉम्बे लँड रेव्हेन्यू कोडमध्ये वाटपाच्या तरतुदी होत्या. महाराष्ट्राला संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन झालं आणि त्यानंतर संयुक्त महाराष्ट्रानंतर स्वतंत्र महाराष्ट्र, आणि त्यासाठीचा जो कायदा आला, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम म्हणतो, त्या महसूल अधिनियमामध्ये कलम 85 असं एक कलम आहे की ज्या ठिकाणी वाटपाच्या तरतुदी दिलेल्या आहेत, वाटप कसं करायचं. या 85 सेक्शनच्या खाली नियम करण्यात आले. त्या नियमांचं नाव आहे महाराष्ट्र जमीन महसूल जमीन धारणेचं विभाजन करणे, नियम 1967. त्यातले 5, 6, 7 हे नियम महत्वाचे आहेत. आता जेव्हा एखादी मिळकत असते, त्या मिळकतीचं वाटपच करता येण्यासारखं नाहीये. त्याचे तुकडे पाडताच येणार नाही. घर आहे अगदी लहानसं आणि 5 मुलं आहेत, तर ते 5 मुलं किंवा 2-3 मुली आणि मुलं असे त्या घराचं वाटप करून मागतायत. अशा वेळेस काय करायचं? तेव्हा कोर्ट काय करतं? 1893 जो कायदा आहे त्याप्रमाणे त्याचा लिलाव करून येणारी रक्कम ह्या 5 लोकांमध्ये वाटून देतात. जमिनीच्या बाबतीत काय देतात? जमिनीचे प्रत्यक्षात तुकडे पाडून प्रत्येकाला दिले जातात. पण तिथे पण एक कायदा आहे. तिथे आहे तुकडेबंदीचा कायदा. तिथे आहे प्रमाणभूत क्षेत्र. म्हणजे जिरायत असेल तर 20 गुंठ्याच्या खाली तुकडा पडता कामा नये, बागायत असेल तर 10 गुंठ्याच्या खाली तुकडा पडता कामा नये. असून एखादी एकर जमीन आणि त्यात 4-5 जर मागणारे असतील तर त्याच्यात काय होणार? तिथं देखील तरतुदी आहेत. त्या तुकडेबंदीच्या कायद्यामध्येच तरतूद केलेली आहे की जेव्हा असं वाटप करता येत नाही, तेव्हा मोठा हिस्सा ज्याच्याकडे असेल त्याने तो जोडून घ्यावा आणि बाकीच्या हिस्सेदारांना त्याची जी किंमत असेल ती ठरवावी आणि ती किंमत त्यांना पास ऑन करावी. आता आपण प्रत्यक्षात पाहू की नेमकं कसं होतं. यासाठी 2 प्रकारच्या तरतुदी आहेत. एक, सहमतीनं वाटप होत असेल तर ते करता येतं. ते कसं करता येतं? तहसीलदारांकडे अर्ज करायचा. कलम 85 प्रमाणे महाराष्ट्र जमीन महसूलच्या सर्व हिस्सेदारांनी सह्या करायच्या, सातबारा जोडायचे, अर्ज करायचा आणि त्यामध्ये आमची ह्या जमिनी आहेत, या जमिनीतला हा हिस्सा यांना, या हिस्सा या हिस्सा, अशा पद्धतीने आम्ही हे करून द्यायला तयार आहोत. याच्यासाठीची मोजणी फी आणि याच्यासाठी जे काही मुद्रांक शुल्क असेल सरकारी नियमाप्रमाणे, सरकारने वाटपाच्या बाबतीत, वाटप हे काही हस्तांतर नाही. वाटप हे त्यांचे जे अविभाजित हिस्से, जन्मानं निर्माण झालेले हिस्से आहेत, ते फक्त विभाजित करून द्यायचं आहे. त्यामुळे हस्तांतर नाही. त्यामुळे इथं फार मोठं मुद्रांक शुल्क भरावं लागत नाही. सरकारने त्यासाठी अत्यंत कमी असं शुल्क म्हणजे ठरवून दिलेलं आहे. त्याच्यासाठीचे जे नियम आहेत तेही आपण यासोबत आपण जोडू, आपल्याला ते वाचता येतील. हे सहमतीनं असेल तर लोक काय करतात? तहसीलदारांच्या पुढे जाण्याच्या ऐवजी एका दस्तावरती लिहितात सगळं वाटप आणि सर्वजण सब रजिस्ट्रारच्या पुढे जाऊन ते नोंदवतात आणि सह्या करतात. त्याच्यावरून देखील करतात. जर कायद्याचा भंग होणार नसेल, तुकडेबंदीचा भंग होत नसेल, तर असं जे काही नोंदणीकृत वाटप पत्र आहे ते देखील कायदेशीर मानलं जातं आणि त्याच्याप्रमाणे वाटप झालं असं गृहीत धरलं जातं. फक्त त्यासाठी मोजणी करावी लागते. त्याच्यासाठी हिस्सा फोडणी किंवा ते जे फाळणी ज्याला आपण म्हणतो, तो फाळणी बारा वगैरे करायला लागतो आणि वेगवेगळे त्याचे पोटहिस्से करायला लागतात. हे मात्र तहसीलदारांच्या समोर गेलं तर हे प्रक्रियेमध्ये होत राहतं. आता जर का सहमती नसेल आणि वाद असेल, म्हणजे संमती नाही आहे, हिस्सेदारांमध्ये भांडणं आहेत,
माझं किती तुझं किती याच्यावरून भांडणं आहेत. अशा वेळेस मात्र कोर्टामध्ये हिस्सेदारांना दावा दाखल करावा लागतो, ज्याला आपण वाटपाचा दावा म्हणतो, पार्टिशन सूट. पार्टिशन सूटमध्ये पुष्कळसा वेळ जातो, कारण कोर्टात बरीच पेंडन्सी आहे. जेव्हा कधी त्याचा निकाल होतो त्यापूर्वी सर्वांचं म्हणणं ऐकलं जातं. कोर्ट त्यांना, ज्यांनी दाखल केला दावा, त्यांना लागू असणारा जो कोणता वारसा कायदा असेल, मग हिंदू वारसा कायदा असेल, भारतीय वारसा कायदा असेल, किंवा मग निरनिराळ्या धर्माचे जे काही वारसा अधिनियम आहेत किंवा त्यांचे पर्सनल लॉज आहेत, त्याप्रमाणे त्या मिळकतीचं वाटप करण्यासाठीचे हिस्से ठरवण्याचं काम कोर्ट करतं. आणि कोर्ट एक प्रारंभिक आदेश तयार करतं, त्याला म्हणतात प्रिलिमिनरी डिक्री. आणि हा आदेश किंवा डिक्री, प्रिलिमिनरी डिक्री ही कलेक्टरांकडे पाठवली जाते दिवाणी प्रक्रिया संहितेच्या कलम 54 प्रमाणे. अशा 54 प्रमाणे जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे ती येते तेव्हा जिल्हाधिकारी त्यांच्या रजिस्टरला ती लिहितात आणि मग ते त्यांच्या अधिकार जे आहेत 85 सेक्शनचे, ते अधिकार इतर खालच्या अधिकाऱ्यांना किंवा दुय्यम अधिकाऱ्यांना दिले जातात. विशेषतः महाराष्ट्रामध्ये कलम 85चे अधिकार हे सर्व तहसीलदारांना प्रदान करण्यात आलेले आहेत आणि तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार वापरून जिल्हाधिकारी समजूनच पुढचे वाटपाची प्रक्रिया करतात. आता ती जेव्हा कोर्टाकडून आलेलं वाटप आहे ते कसं करावं याची जी प्रक्रिया आहे ती 1976 साली राज्य शासनानं काही सूचना निर्गमित केल्या आणि त्या सूचनांप्रमाणे ते पुढचं काम करावं लागतं. त्या सूचना नेमक्या काय आहेत ते आपण पाहू. ज्या सूचना आपण पाहतो वाटपाच्या संदर्भातल्या, त्यासाठी महत्त्वाचं आहे ते महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील कलम 85 आणि त्याखालचे जे नियम आहेत, ज्याला आपण म्हणतो महाराष्ट्र जमीन महसूल धारण जमिनीचे विभाजन नियम 1967. यामध्ये पहा, हे जे नियम आहेत यामध्ये 5 नियम क्रमांक 5 मध्ये लिहिलेलं आहे विभाजन करण्याची रीत. म्हणजे जिल्हाधिकाऱ्याकडे जेव्हा तो आला असेल अर्ज, किंवा दिवाणी न्यायालयाचं जे काही प्रिलिमिनरी डिक्री आली असेल तेव्हा ती त्यांनी त्यांच्या रजिस्टरमध्ये नोंदली पाहिजे आणि तहसीलदारांना कलम 85चे अधिकार देऊन त्याप्रमाणे त्याच्या वाटपाचं एक्झिक्युशन जे आहे प्रत्यक्षात प्रत्येकाचा हिस्सा सुनिश्चित करून प्रत्येकाला हद्दी खुणा दाखवून, त्याचा भाग दाखवून त्याच्या ताब्यात देण्याचं जे काम आहे त्याला आपण एक्झिक्युशन असं म्हणतो, त्याला म्हणतात पार्टिशन बाय मीट्स अँड बाउंड्स. शिवाय त्या प्रत्येकाच्या उपविभागाचं म्हणजे त्याचा जो पोट हिस्सा तयार होईल त्याच्यावरती आकारणी किती आहे त्या सातबाराच्या एकूण आकारणीवरून त्याचं देखील संविभाजन करायला लागतं. आणि त्यानंतर विभाजन कायम करण्यापूर्वीची कार्यरीती म्हणजे जेव्हा याच्यासाठी काय काय कार्यरीती आहे, तर आता हे पहा, यासाठीची जी कार्यरीती आहे ती आपल्याला 1976 साली शासनाने सूचना ठरवून दिलेल्या आहे. त्याला म्हणतात इन्स्ट्रक्शन फॉर पार्टिशन ऑफ इस्टेट अंडर द सिव्हिल कोर्ट डिक्री फॉर ऑल डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र. आणि महाराष्ट्र शासनासाठी ह्या सूचना 5 जानेवारी 1976ला दिल्या. त्यामध्ये वेळोवेळी आणखी सुधारणा करण्यात आल्या. सध्या ज्या सूचना आहेत ह्याच सूचना आजही अस्तित्वात आहेत. किरकोळ यासाठी फक्त एक समिती नेमण्यात आली. जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली या कामाचं सतत नियंत्रण करण्यासाठी, समन्वयन करण्यासाठी, त्याचा आढावा घेण्यासाठी जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आहे. त्यामध्ये जिल्हाधिकारी सदस्य आहेत, जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर PWD आहेत आणि जे पूर्वी TLR म्हणायचे आता उप अधीक्षक भूमी अभिलेख हे त्या समितीचे सदस्य सचिव आहेत. आणि हे काम जास्त गतिमान व्हावं आणि लोकांना जास्त त्रास पडू नये किंवा त्यांना हॅरेसमेंट वाटू नये असं साधारण पाहिलं जातं. तेव्हा आता जिल्हाधिकाऱ्यांकडे आलेलं जी काही प्रिलिमिनरी डिक्री आहे ती तहसीलदारांकडे पाठवली जाते. तहसीलदार फॉर्म B मध्ये त्याची नोंद करतात आणि पूर्वी डिस्ट्रिक्ट इन्स्पेक्टर ऑफ लँड रेकॉर्डला पाठवायचे, आता ते उप अधीक्षक भूमी अभिलेख तालुक्याचे आहेत त्यांना पाठवतात. ते त्यांच्या रजिस्टरमध्ये नोंदवून घेतात आणि त्यानंतर त्यांचं काम सुरू होतं. पण त्यांना मात्र प्रत्यक्ष जमिनीत जाऊन काम करायचं असतं. शिवाय त्यांच्याकडं पूर्ण तालुक्याचे जे काही निरनिराळे मोजणीचे प्रकरण असतात हे काम खूप मोठं असतं. त्यामुळं ह्या मोजणीला थोडासा उशीर लागण्याची शक्यता असते. पण तरी देखील त्यांनी काय केलं पाहिजे यासाठी त्यांनी प्रथम ते हिस्से पाहिले पाहिजेत. त्या सर्वे नंबर किंवा ते जे गट नंबर असेल त्यांच्याकडचे जे संदर्भ नकाशे आहेत ते तपासले पाहिजेत. मग
याच्याप्रमाणे जे हिस्से ठरवून दिलेले आहेत, कोर्टाने ठरवून दिलेले हिस्से असतात, त्या हिस्स्याप्रमाणे प्रत्यक्ष जमिनीचं वाटप करायचं असतं जमिनीमध्ये जाऊन, आणि ते देखील सहहिस्सेदारांच्या समोर त्यांच्या मान्यतेने, आणि त्यांना घेऊन जाऊन दाखवणं, मोजणं, आणि मोजल्यानंतर प्रत्येकाला कोणता हिस्सा दिला जाऊ शकतो सरस मानाने ते पाहून त्या सगळ्यांच्या समोर वाटप तक्ता तयार करतात. त्या वाटप तक्त्यावर ते सह्या घेतात, त्याचा पंचनामा करतात, प्रत्येकाचे जबाब घेतात, त्याचा नकाशा तयार केला जातो, पोटविभागणीचा नकाशा तयार केला जातो, त्यावर देखील सह्या घेतल्या जातात, आणि असं जे काही प्रकरण आहे ते तयार करून तहसीलदारांकडे पाठवलं जातं. आता या ठिकाणी जर का तुकडेबंदीचा भंग होत असेल तर ते कोणत्या तुकड्यांचा भंग होतो, जमीन किती आहे, किती हिस्सेदार आहेत, आणि कुठे भंग होतो हे तहसीलदाराला कळवतात. तहसीलदारांकडे जर केलं तर मग एकत्रीकरण कायद्यामध्ये तरतूद अशी आहे की जर तुकडा पडत असेल तर ज्यांच्याकडे जास्त मोठा तुकडा जाईल त्यांनी ते विकत घेतलं पाहिजे छोटा तुकडा, आणि त्याची किंमत काढली पाहिजे, आणि जी किंमत बाजार मूल्याप्रमाणे येईल ती किंमत इतर हिस्सेदारांना म्हणजे जमीन देण्याऐवजी त्यांना रोख रक्कम दिली जाईल, अशा पद्धतीचं ते कायद्यामध्येच लिहिलेलं आहे. असं केलेलं जे वाटप आहे ते तहसीलदारांकडे जेव्हा जातं तेव्हा तहसीलदार पुन्हा तपासतात आणि सर्व हिस्सेदारांना नोटिसा देऊन पुन्हा बोलावतात. त्यांना ते दाखवतात, त्यांना विचारतात की हे तुम्हाला मान्य आहे का. जर मान्य असेल तर सगळ्यांच्या स्वाक्षऱ्या देतात, आणि त्याप्रमाणे ते अंतिम वाटप तक्ता मंजूर झाला म्हणून त्याच्यावरती वाटप तक्ता मंजूर केल्याची स्वाक्षरी करतात, आणि याप्रमाणे ताबे देण्यासाठी त्यांच्या दुय्यम अधिकाऱ्याला मंडल अधिकारी किंवा तहसीलदार तलाठी यांना सूचना देऊन त्याप्रमाणे उपविभागाचे फाळणी बारा तयार करा असं सांगितलं जातं, आणि मग तसा अहवाल दिवाणी न्यायालयाला पाठवून दिवाणी न्यायालयामध्ये त्याची अंतिम डिक्री होते. अशी साधारण प्रक्रिया आहे. जेव्हा तहसीलदारांच्या समोर असं वाटप तक्ता दाखवला जातो आणि सहहिस्सेदारांमध्ये काही पुन्हा असहमती असते, ते काही बदल सुचवतात, त्याप्रमाणे जे बदल करतात ते बदल पुन्हा मग दुय्यम जे भूमी अभिलेख आहे म्हणजे उपअधीक्षक भूमी अभिलेख आहे त्यांच्याकडे पाठवावे लागतात. त्याप्रमाणे पुन्हा तपासणी केली जाते. यामध्ये फारसा वेळ जातो. म्हणजे एकूण एकदा कोर्टाने त्यांच्या प्रिलिमिनरी डिक्रीमध्ये हिस्से निर्धारित केले की त्या हिस्स्याप्रमाणे प्रत्यक्ष जमिनीमध्ये जमिनीचे विभाजन करून उपविभाग पाडणे आणि प्रत्येक उपविभाग एकेका हिस्सेदाराला देऊन त्याच्या चतुस्सीमा आणि त्याच्या हद्दी दाखवून देऊन प्रत्यक्षात त्यांना ताबा देणे, ताबा पावती घेणे, त्याप्रमाणे फाळणी बारा तयार करून सातबारावर फेरफारामध्ये नोंदी करणे, ही जी सगळी प्रक्रिया आहे ही सगळी एक्झिक्युशनची प्रक्रिया आहे. तेव्हा कोर्टाचं जे काम असतं कलम 54 प्रमाणे ते त्यांचे हिस्से ठरवतात, आणि मग जिल्हाधिकाऱ्यांचं जे काम असतं त्या हिस्स्याप्रमाणे प्रत्यक्षात जमिनीवरती जे वाटप आहे म्हणजे एक कोर्टात हिस्से ठरवण्याचं काम होतं, आणि प्रत्यक्ष कार्यालयांमध्ये आणि जमिनीमध्ये मोजणी केल्यानंतर हिस्सेदाराने मोजणी फी भरल्यानंतर हे सगळं हिस्सेदार जे आहेत, जे अर्जदार आहेत, त्यांच्याकडनं त्याचे जे काही खर्च असतील ते वसूल केल्यानंतर प्रत्यक्षात जमिनीचे मोजमाप करून त्यांचे हिस्से त्यांच्या ताब्यात देण्याचं जे काम आहे अंतिमपणे अंतिम वाटप तक्ता मंजूर करून त्याला आपण एक्झिक्युशनची प्रक्रिया म्हणतो. आणि दरखास्त एक्झिक्युशन यालाच वाटपाची डिक्री ऑफ पार्टिशन म्हणतात, किंवा त्यालाच मराठीमध्ये दरखास्त असं म्हटलं जातं. आणि ते प्रत्यक्षात ताब्यात देण्याचं काम जे आहे ते एकदा पूर्ण झालं की वाटपाचं काम अंतिम झालं, आणि त्यानंतर अंतिम जी काही डिक्री आहे ती पास केली जाते. त्यासाठी पक्षकारांनी म्हणजे सहहिस्सेदारांनी कोर्टात जाऊन अर्ज करण्याची आवश्यकता नसते. एकदा प्रिलिमिनरी डिक्री आली की त्यानंतर एक्झिक्युशनची प्रक्रिया ही प्रशासकीय प्रक्रिया राहते. त्या प्रशासकीय प्रक्रिया एकदा पूर्ण झाली की मग अंतिम अहवाल तो कोर्टाने स्वतःहून तो करायचा असतो. ती फॉर्मल प्रोसेस आहे. अशा पद्धतीने वाटपाचे जे दावे न्यायालयामध्ये जातात आणि त्या न्यायालयाने हिस्सा ठरवल्यानंतर प्रत्यक्षात ताब्यात मिळण्यापर्यंतची प्रक्रिया आहे ही अत्यंत वेळखाऊ, खर्चिक, आणि लोकांची जी काही उत्पादक ऊर्जा आहे ती खर्च होईल अशा पद्धतीची प्रक्रिया आहे. पण ती अधिक गतिमान व्हावी, वेगवान व्हावी असा सर्व स्तरावरती प्रयत्न चालतो. जिल्हा स्तरावर देखील जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली त्याच्यावरती कमिटी आहे. हे सगळं होत आहे, पण तरी देखील विलंब लागतो, ही वस्तुस्थिती आहे. आपण हे सर्व ज्यांना इच्छा असेल त्यांना हे सर्व संदर्भ मेंबर डाउनलोडच्या लिंकमध्ये आपल्या
डिस्क्रिप्शनमध्ये जे लिंक असते त्या लिंकमध्ये उपलब्ध करून दिले जातील. ज्यांना आवश्यक वाटतं त्यांनी ते नक्की घ्यावेत. त्यासाठी ॲक्सेस मागावा, ॲक्सेस दिला जाईल. या तपशीलवार सूचना आपण पाहिल्या. आता हल्ली अशा दरखास्तींचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. जसजसे वारसा हक्काच्या कायद्यामध्ये नवे बदल यायला लागलेत, नव्या दुरुस्त्या यायला लागल्यात, तसतसे नवे वाटपाचे दावे दाखल होत आहेत आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणावरती वाटपाचे दरखास्त जिल्हाधिकारी कार्यालयात, तहसीलदार कार्यालयामध्ये येतात आणि त्यांना हे वाटपाचं काम करावं लागतं. आता हे करताना जमीन येणे असेल तर काय करायचं? सर्वसाधारणपणे येणे किंवा बिल्डिंग वगैरे असतील तर ते शेत जमिनीच्या वाटपामध्ये फारसं येत नाही. सर्वसाधारणपणे याच्यासाठी कोर्ट कमिशनर नेमले जातात आणि कोर्ट कमिशनर किंवा इंजिनियर्स किंवा आर्किटेक्टना मार्गदर्शन घेऊन त्याचं वाटप कसं करता येईल हे पाहिलं जातं. पण शेतजमिनीच्या संदर्भातली जी तरतूद आहे ती कलम 85 आपण जो आता पाहिला त्या तरतुदीप्रमाणे आहे आणि त्या पद्धतीने हे करता येणं शक्य आहे, करता येतं. अत्यंत साध्या पद्धतीने हे करता येतं, पण हे थोडंसं वेळखाऊ काम आहे. त्यामुळे लोकांना खूप दिवस प्रतीक्षा करावी लागते, कारण कोर्टातनं आल्यानंतर तहसीलदारांकडे, कलेक्टरांकडून पुन्हा तहसीलदारांकडे, मग भूमी अभिलेख विभागाकडे, भूमी अभिलेख विभागाकडून पुन्हा तहसीलदारांकडे, मग त्यांच्या नोटीस, आणि हे सगळं होण्यामध्ये बराचसा वेळ जातो. त्यामुळे लोक थोडेसे नाराज असतात. पण ही प्रक्रिया हळूहळू स्ट्रीमलाईन झाली पाहिजे आणि जास्तीत जास्त लवकर आपल्याला लोकांचे वाटपाचे वाद कसे मिटवता येतील त्या पद्धतीने हे पाहिलं पाहिजे. ह्या ज्या सूचना आता आपण पाहिल्यात, या सूचना महाराष्ट्र जमीन महसूल मधला जो कायदा कलम 85 त्याच्या खालचे नियम, ही जे काही महत्त्वाचे संदर्भ आहेत, ज्या कुणाला अभ्यास करावा अशी इच्छा आहे किंवा ज्यांना आपल्या प्रकरणामध्ये मदत व्हावी इच्छा असेल, अशांसाठी आपण मेंबर डाउनलोडमध्ये हे ठेवू. ज्यांना हवं असेल त्यांनी ॲक्सेस मागावा, आपण त्यांना ॲक्सेस देऊ. आपण पहा, घ्यायला हरकत नाही. आपल्याला असंच जर मटेरियल सततपणे पाहावं असं वाटत असेल, मिळावं असं वाटत असेल, आपला या चॅनलचं एक व्हॉट्सअप चॅनल देखील सुरू झालेलं आहे. त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि पहिल्या कॉमेंटमध्ये दिली जाईल. आपण त्याच्यावरती क्लिक करा. वरच्या बाजूला जर आपण फॉलो म्हणून लिहिलेलं आहे ते फॉलोला क्लिक केलं तर आपल्याला हे सततपणे मिळत राहील. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह पुन्हा आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.